सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली जाहीर. शाळा, अंगणवाडी, खानावळींना 100% गॅस पुरवठा, तर उपहारगृहांना 70% आणि औषध उद्योगांना 50% पुरवठा करण्याचे आदेश. गॅस तुटवड्याबद्दल काँग्रेस लोकांमध्ये भीती निर्माण करते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजाईरा इथल्या तेल साठ्यांवर इराणचे ड्रोन हल्ले. फुजाईरामधल्या तेल साठे जगातले सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक. अमेरिकेचं पॉवरफुल विमान क्रॅश. USKC-135 विमान कोसळलं. विमानातल्या सर्व 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. युद्धात लेबनॉनमधल्या अनेक मुलांचा मृत्यू. 100 पेक्षा जास्त लेबनीज मुलांनी प्राण गमावले. होर्मुझमधून 2 भारतीय जहाजांना परवानगी. शिवालिक गॅस वाहू जहाज होर्मुझमधून रवाना. गॅस टंचाईमध्ये भारताला मोठा दिलासा. ओमानवरच्या इराणच्या हल्ल्यामध्ये 2 भारतीयांचा मृत्यू. 10 भारतीय नागरिकांचा 11 जण जखमी. मस्कत जवळच्या सोहर शहरावर हल्ला. मिठी नदीच्या नाल्यातला गॅस राष्ट्रीय संपत्ती घोषित करा. संजय राऊतांची भाजपवर उपरोधिक टीका. तर तुमची सकाळची गटार गंगा राष्ट्रीय आपत्ती घोषित करा. नवनाथ बन यांचं राऊतांना थेट प्रत्युत्तर. नागपूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या काळा बाजाराचा पर्दाफाश. धडक कारवाईत 110 सिलेंडर जप्त. 5 गुन्हे दाखल. भंडारा जिल्ह्यात हॉटेल आणि खानावळींवर धाडी. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर उघड. कारवाईमध्ये एकूण 8 सिलेंडर जप्त. गॅस साठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पालकमंत्री नितेश राणेंचं स्थानिकांना आवाहन. कुडाळ तहसीलदार कार्यालयात सिलेंडरसाठी आंदोलन. माजी आमदार वैभव नाईकांनी प्रशासनाला विचारला जाब. सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. इंडिगोचा विमान प्रवास आजपासून महागला. इंडिगोच्या तिकिटांवर सरसकट इंधन अधिभार. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा. खासदार सुनील तटकरेंनी दाखल केला दावा. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात तटकरेंवर थोरवेंनी केले होते गंभीर आरोप. मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर नमाज पठण. रेल्वे स्थानकावर नमाज पठणाला परवानगी का? भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल. मुंबई मनपाच्या ठेवींमध्ये 13,000 कोटींची घट. विविध प्रकल्पांमुळे परिणाम झाल्याची सरकारची कबुली. सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. वांगचुक यांची अटळ तात्काळ रद्द करण्याचे केंद्राचे आदेश. मराठवाडा विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईच्या हवामानात सुद्धा बदल होणार.